चला तर आज मस्त असा चमचमीत छोले मसाला बनवूया। तर त्यासाठी मी रात्री 2 वाट्याभर इतके छोले जे आहे ते मस्त असे भिजत घातले होते आणि छान भिजले पण होते। ते आता 3 ते 4 वेळेस पाण्याने धुवून काढायचे आणि सगळं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं। त्यानंतर चला आता फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी आपल्याला एक लसणाची पाकळी किंवा तुम्ही काडी म्हणत असाल तर काडी पण घ्या। त्यानंतर एक मोठा टोमॅटो जो आहे तो एकदम जास्त बारीकही नाही कापायचा आणि जाडही नाही, कारण की आपल्याला मिक्सरमध्येच फिरवायचा आहे। एक मोठा टोमॅटो मी कापून घेतला आहे। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा जो आहे तो सुद्धा मी इथे कापला आहे। अगदी झटकन बनून होते ही भाजी, एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1-2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे। त्यानंतर कापलेला जो टोमॅटो होता तो सगळा मी टाकून घेतला आहे। त्यानंतर एक कांदा कापलेला होता तो बी मी टाकून घेतला आहे आणि आपण जे भिजत घातलेले छोले होते त्यातले 1-2 चमचे मी यामध्ये टाकून मस्त अशी बारीक पेस्ट करून घेतली व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तर अगोदर कुकरमध्ये शिजवायचं, मग कढईमध्ये फोडणी द्यायची। तसं न करता आपण डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी द्यायची। फोडणीसाठी तेल टाकले 2-3 चमचे, त्यानंतर एक तेजपत्ता, त्यानंतर जिरे मोहरी छान तडतडले। अर्धा मिनिटभर आपल्याला छान ते परतून घ्यायचं आहे। त्यानंतर जे वाटण केलेलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मी यामध्ये टाकून घेते। वाटण टाकल्यानंतर अगदी कमी गॅसवर आपल्याला हे वाटण जे आहे ते छान परतून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत वाटण जे आहे ते परतून घ्यायचं, जास्त घाई पण नाही करायची। तर मी सगळं जे वाटण आहे ते मस्त असं तेल सुटेपर्यंत तळून घेतलं आहे। तरी मला याला 5 ते 6 मिनटं लागले, पण कमी गॅसवर केलं तर छान अशी टेस्ट लागते। थोडंफार उरलेलं मिक्सरच्या भांड्याला लागलेलं तर ते सुद्धा मी यामध्ये ॲड केलं आहे। तर अशा पद्धतीने तेल सुटलेलं आहे। त्यानंतर मी घरातले जे पण काही जगभरातले मसाले आहेत ते मी यामध्ये घालून घेते। हळद, लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। सब्जी मसाला, किचन किंग मसाला, सगळे मसाले मिक्स करून त्यांना पण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। हरभरे जे भिजत घातलेले होते ते छान स्वच्छ असे धुवून ठेवलेले होते ते मी यामध्ये ॲड करून घेते। हरभरे जे आहे ते सुद्धा या मसाल्यामध्ये 1-2 मिनिटभर परतून घ्यायचे। त्या मसाल्याची चव मस्त अशी हरभऱ्यामध्ये मुरते आणि चवीला खूप छान लागते ही भाजी। त्यानंतर छोले जे आहे ते मी छान असं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान असं मी परतून घेते। आणि पाणी कसं टाकायचं, तुम्हाला जशी भाजी लागते, म्हणजे घट्ट पाहिजे असेल तर कमी पाणी टाका किंवा ग्रेव्हीवाली पाहिजे असेल तर थोडंसं जास्त पाणी टाका। मला घट्ट पाहिजे होती म्हणून मी जास्तीचं पाणी नाही टाकलेलं, फक्त शिजण्यापुरतं मी पाणी टाकलं आहे। त्यानंतर आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या कुकरला घेऊन घ्यायच्या। त्यानंतर चपातीचं पीठ जे आहे ते मी भिजवून घेते। जोपर्यंत शिट्ट्या होत आहे तोपर्यंत मी इथं चपातीचं पीठ भिजवून घेतलं आहे। अशा पद्धतीने मी चपातीचं पीठ भिजवून घेतलं। त्यानंतर कुकरच्या ज्या शिट्ट्या आहे 4-5 शिट्ट्या झालेल्या होत्या, तर सगळी वाफ गेल्यानंतर मी झाकण उघडलं आणि झाकण उघडल्यानंतर 1-2 मिनिटभर आपल्याला भाजी जी आहे परत एकदा उकळून घ्यायची। कुकरची झाकण न लावता किंवा दुसरं एखादं तुम्ही झाकणही ठेवू शकता। एकीकडं भाजी उकळते आणि एकीकडं लगेचच मी चपात्या ज्या आहे त्या सगळ्या पटापट लाटून घेते। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ। प्लीज इथं पोळ्यांना कोणीही कमेंट वगैरे करू नका, कारण की मी रोजच अशा एवढल्या मोठ्या पोळ्या करते पण पातळ असतात। चला तर आता ताट बनवून घेऊ। ताटामध्ये मस्त अशी मऊसूत लुसलुशीत पोळी, त्यानंतर मी अशी चमचमीत मस्त अशी छोले भाजी, काकडी आणि दही, मस्त असं फक्त 15 मिनटात तयार होतं हे जेवण। नक्की ट्राय करा।